तर चला तर बघा मित्रांनो, संसार झालेली आहे आणि म्हणलं आज माझ्या लक्षात आलं तर आज भाजी काय बनव. तर मग माझ्या लक्षात आलं नंतर की आपण चला तर आपण कांद्याच्या त्या नळीभोवती आपण लावलेली शेपूची भाजी, हे बघा मी लावलेली शेपूची भाजी किती छान आलेली अशी ताजी ताजी. तर आता घेते मी आज आपल्या संध्याकाळच्यासाठी भाजी अशी खुडून खुडून, मग अशी खुडून खुडून घेतली की पुन्हा त्याला अजून ढेशे येतात आणि पुन्हा आपल्याला घ्यायला नंतर पुन्हा भाजी घ्यायला कामी येते ती. तर मी अशी घेते आता आणि जास्त नाही बरं का, असेच एवढे खोशे लावलेली होती. म्हणलं उगती की नाही उगती चांगली बघावं, तर छान उगली होती. आणि काही नाही, फक्त असे कांद्याचे त्या बुडा शेजारी जिथं पाणी जातं तिथं म्हणलं कसं तरी आपल्याला खाण्यापुरती होतीच. किती मी आता अशी मस्त कवळी कवळी छान, एवढ्यात आपली भाजी पण होऊन जाते. एवढी. आणि पुन्हा आहे ना अजून काय बघा बा, या ठिकाणी आपण या साईडनं कांदे लावलेले होते, काय उपटून फेकले होते ना, तेव्हा काय इथं झाड मी लावलेलं पण नाही आहे टमाट्याचं. एवढे भारी टमाटे आलेले त्याला, हे बघा. आणि बांधाचं पण काम नाही, काय घुंगरा असे मस्तपैकी टमाटे आलेले. आणि ते बूड इथे पण त्याचं बूड इकडं पहाटे टाकलेलं आहे ना. फक्त या कांद्याचं जमिनी पासमध्ये असं पाणी त्याला जात असं म्हणून, आणि थोडीफार अशी उंबराची याला सावली आहे, त्यामुळंच एवढं झाड भारी जमलेलं आहे कांद्याचं. आणि मी कांद्यामध्ये टमाट्याचं हे बघा छान आहे ना.